नमस्कार श्रोते हो, मी अभिवाचक श्वेता म्हसकर. चला ऐकूया चपराक प्रकाशित आपल्या मुळांशी जोडलेल्या सोन्यासारख्या माणसांची गाथा. नानासाहेब खर्डे यांचे प्रेरणादायी आत्मकथन पाळं मुळं. हे आणि चपराकची इतर महत्त्वपूर्ण पुस्तके घरपोच मागवण्यासाठी shop.chaprak.com या संकेतस्थळाला अवश्य भेट द्या. पाड झाडावर संपल्यानंतरच पोरांच्या घोळक्यात जाण्या इतका आत्मकेंद्री मी निश्चित होतो. हे सारे आम्हा पोरांचे सुखाचे दिवस चालू असतानाच मोठ्यांच्या पातळीवर वेगळ्याच हालचाली सुरू होत्या. त्यांची गंधवार्ता आमच्या किशोर मनाला शिवलीही नव्हती. 4 आजोबांमध्ये धोंडीबाबा थोरले होते. त्यांना 4 मुलं होती. धडधाकट मुलं करती झाल्यावर त्यावेळच्या समाजरचनेनुसार धोंडीबाबाचा मळ्यात दबदबा वाढला. दादा एकटाच होता. तो जिवंत राहावा अशी एकमेव मनीषा आईच्या मनात होती. त्यामुळे आई कायम तडजोडीच्या भूमिकेतच असे. 3रा आजोबा काशीबाबा कणखर होता, पण दहशतीने वागावं असा त्याचा स्वभाव नव्हता. उरलेले दोघे यशवंता आणि विष्णू हे नजूबाच्या 2ऱ्या बायकोचे म्हणजे धोंडीबाबा, नानाबाबा आणि काशीबाबा यांचे सावत्र भाऊ होते. त्यांची वयही लहान होती, इतकी की दादा त्या दोघांना वयाने वडील होता. साहजिकच सख्खे आणि सावत्र असा वाद वाढू लागला. खातेवाटप झाल्यानंतर आंब्याजवळची मळई धोंडीबाबाच्या वाट्याला आली. त्यामुळे आंब्याखालचा काडाकुडा, सरपण, बांडगुळ तो घरी नेऊ लागला. एकदा कमळाई आणि सुमन मावशीनं आंब्याच्या झाडाखालचं सरपण गोळा करायला सुरुवात केली तेव्हा धोंडीबाबाच्या पोरांनी त्याला हरकत घेतली. ही गोष्ट कमळाईनं काशीबाबाला सांगितली. ती हे सांगत असताना यशवंत बाबाने ऐकली. धोंडीबाबानं आमराई आणि तिच्या खालची मळई यावरचा इतरांचा हक्क नाकारला. पुढं वाद विकोपाला गेला. आंब्याच्या वाटणीत धोंडीबा मला कसा आडवा येतो तेच पाहतो असा निर्धार करून यशवंत बाबा आंबा डहाळायला कुऱ्हाड घेऊनच निघाला. त्या दिवशी घराच्या समोरच रस्त्यावर भयानक मारामारी सुरू झाली. आधी धोंडीबाबाची आणि यशवंत बाबाची बाचाबाची झाली. आंब्याच्या हक्कावरूनच महाभारत सुरू झालं होतं. आंब्याच्या झाडावर कुऱ्हाड चालवण्यासाठी यशवंत बाबा रागारागानं कुऱ्हाड घेऊन निघाला. धोंडीबाबाच्या घरासमोर धोंडीबाबा आणि त्याची 3 मुलं त्याला आडवी गेली. त्यांनी यशवंत बाबाला घेरलं. काही वेळ धुमश्चक्री उडाली. या मारामारीत एक मोठा दगड यशवंत बाबाच्या कमरेत बसला. काळ्या पहाडासारखा गडी जमिनीवर पडला. त्या गडबडीत यशवंत बाबाच्या हातातली कुऱ्हाड धोंडीबाबाच्या डोक्याला लागली आणि तो रक्तबंबाळ झाला. किरकोळ चणीच्या विष्णू बाबाच्या हातावर दांडक्याचा फटका बसला आणि त्याचा हात मोडला. त्यात त्याचा निभाव लागला नाही. 15-20 मिनिटं धुमश्चक्री चालली. दोन्हीकडच्या बाया माणसांनी कल्लोळ केला. बाईनं मला ओढून घरात नेलं. आंब्यावरून झालेल्या भांडणाची आणि मारामारीची बातमी साऱ्या गावात पसरली. गावातील शहाणी माणसं गोळा झाली. गोडसेवाडीचे अमृता गोडसे, गावातील दगडू काळे, नवले परिवारातील मंडळी, वडगावचे पर्वतराव कुटे, अंभोऱ्याचे लक्ष्मण कोटकर, गणोऱ्याचे बाळाजी दातीर ही नातेवाईक मंडळी तातडीनं आली. यशवंत बाबाला संगमनेरला दवाखान्यात नेण्यात आलं. जीवन मृत्यूच्या सीमारेषेवर त्याची आयुष्य रेषा हेलकावे घेत होती. गावातील प्रस्त देवराम लक्ष्मण एरंडे यांनी यशवंत बाबाला पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यापासून रोखलं. पण सगळ्यांनी धोंडीबाबावर दबाव आणला आणि यशवंत बाबाला पुण्यातील दवाखान्यात दाखल करून उपचाराचा सगळा खर्च उचलण्याची व त्याचबरोबर तो नीट होईपर्यंत कुटुंब सांभाळण्यासाठी येणारा शिधा खर्च देण्यास सांगण्यात आले. गावातील वाकती माणसं आणि नातेवाईक यांनी दिलेल्या सूचनेनुसार यशवंत बाबा नीट होईपर्यंतचा खर्च त्यानं स्वतः केला. यानंतर मळ्यात उघड 2 गट पडले. धोंडीबाबा आणि त्यांची मुलं यांच्या विरोधात आईचं घर वगळता सगळा मळा एकवटला. अशी विभागणी पूर्वीही होतीच, पण या प्रसंगामुळे ती अधिकच अधोरेखित झाली. या घटनेचा माझ्या बालमनावरही परिणाम झाला. 5 विरुद्ध 1 असा विषम सामना जरी यशवंत बाबाने गमावला असला तरी अन्यायाच्या विरोधात उभं राहण्याचं त्याचं धाडस वादातीत होतं. वडिलोपार्जित हक्कासाठी त्यानं जीवपणाला लावला होता. दंडशक्तीच्या पुढं न झुकता त्याने अटीतटीची झुंज दिली. माझ्या बालमनानं त्याला वीराची उपमा दिली. तेव्हापासून तो माझ्या लेखी हिरो झाला. आई धोंडीबाबाच्या पक्षात सामील झाली तरी मळ्यात तिचे सर्वांशी सलोख्याचेच संबंध होते. एका अर्थी ती तटस्थ होती.
पण शेतीवाडीच्या कामासाठी ती धोंडीबाबाच्या घराकडे झुकलेली असे. खरीपातील पिकांसाठी, विशेषतः बाजरीसाठी ती शेतजमीन धोंडीबाबाला देई. पाळी, पेरणी, वाहणी, कोळपणीच्या बदल्यात बाजरीचे सरमाड ती धोंडीबाबाला देई. त्याच्याकडेही खाणारी जित्राबत जास्त असल्यानं त्याला ते परवडे. मानसिकदृष्ट्या आई धोंडीबाबाच्या घराकडे झुकलेली होती. कदाचित एकत्रित असताना थोरली जाऊ मंजुळाई आणि मोठा भाया धोंडीबाबा यांच्या मानसिक मनोमिलनामुळे असं होत असावं. आईला सांभाळून घेण्याचा आणि अडीनडीला उपयोगाला येण्याचा मंजुळाई आणि धोंडीबाबाचा कायमच कल असायचा. बऱ्याचदा भिका माझा 5वा पोरगा आहे असं धोंडीबाबा बोलायचा आणि वागायचाही. काही बाबतीत आई चतुर होती. तिच्या लेकानं भिकानं मामाची मुलगी करायला नकार दिल्यावर तिनं तिची भाची कमळाबाई ही तिच्या पुतण्याला म्हणजेच धोंडीबाच्या दुसऱ्या मुलाला गंगाधराला करून आणली. यामागे तिच्या सख्ख्या भाचीचा तिला उपयोग येईल असा जो कयास होता तो काळाच्या कसोटीवर खोटा ठरला. या जीवघेण्या वादानंतर बहुधा आमराई तोडण्याचा निर्णय घेण्यात आला. साखर कारखान्याच्या बॉयलरला सरपण आणि लाकडं पुरवणाऱ्या कुठल्या तरी ठेकेदारानं आंब्याची झाडं तोडण्याचा सौदा केला. लांब लांब लोखंडी करवती घेऊन 10-12 माणसं आमराईत घुसली. त्या रानवट धटिंगणांनी 8 दिवसात आमची स्वर्गीय बाग भुईसपाट केली. मुकिंदरावांपासून उन्हाळे पावसाळे पाहिलेले विशालकाय तपस्वी वृक्षराज जमीनदोस्त झाले. सारं उजाड आणि भकास वाटू लागलं. ज्या ठिकाणी मातीच्या कणांना कधीच सूर्याच्या किरणांचा स्पर्श झाला नव्हता त्या मातीनं कायमच हिरव्या रंगाची शाल पांघरलेली होती. तिच्या माथ्यावरचं छत्र हरपलं. ती आता उन्हात उघडी झाली. पदराच्या आड लपलेलं सवाष्ण उघड्यावर दिसू लागलं. आमट्या, गोट्या, साखऱ्या यांच्या महाकाय देहांचे अवयव छिन्न विच्छिन्न रूपात ट्रकमध्ये भरून कारखान्याच्या बॉयलरकडे रवाना झाले. व्याकुळ नजरेनं त्याकडे पाहण्यापलीकडे आमच्या हातात काहीच उरलं नाही. एक अनामिक भीती मात्र कायम वाटत राहिली. आमच्या आमराईनंतर चुलत आजोबांच्या 9 झाडांच्या आमराईवर सुद्धा कुऱ्हाड चालवण्याचा निर्णय घेण्यात आला. आता ओढ्याचा सारा काठ मोकळा झाला. सगळंच भकास झालं. आज इतक्या वर्षांनी मागं वळून पाहिलं की असं वाटतं आमच्या 5ही आजोबांनी आमच्या पिढीवर अन्याय केला. मूळ पुरुषाने दिलेल्या संपन्न वारसाचा सांभाळ करून तो पुढच्या पिढीकडे हस्तांतर करण्यात मधली पिढी अयशस्वी ठरली. पण कालप्रवाहापुढे कोणाचंच चालत नाही हेच खरं. त्यानंतर धोंडीबाबाच्या धाकट्या लेकीचं चंद्रभागाचं लग्न झालं. या लग्नावर आई वगळता साऱ्या भावकीनं बहिष्कार टाकला. आई मात्र धोंडीबाबाच्या पक्षातच राहिली. मी 5-6 वर्षांचा असताना रुमालाच्या विहिरीवर सामायिक मोटार बसवली. दादांचे 4 सख्खे चुलते, 2 चुलत चुलते आणि 9 कुटुंबीय यांची ती सामायिक विहीर होती. विहिरीवर 2 थारोळ्यांमध्ये 2 मोटारी बसल्या. वरच्या थारोळ्यात धोंडीबाबा, दादा म्हणजे आम्ही आणि सगळे 9 कुटुंबीय, तर खालच्या थारोळ्यात काशीबाबा, यशवंतबाबा, विष्णूबाबा, गणपूबाबा आणि तुकाबाबा यांची मोटार बसली. आता मोटांची कटकट संपली. सुरुवातीला रुमालाच्या विहिरीला खूप पाणी होतं. दोन्ही मोटारी दिवसभर चालत, पण जशी जशी शिवारात मोटारींची संख्या वाढत गेली तसे तसे विहिरीचे पाणी कमी होत गेले. पुढं तर विहिरीवर पाळ्या लागल्या. आमच्या वाट्याला 1 दिवस पूर्ण आणि 1 अर्धी रात येई. 2 पाळ्यांनंतर एक फिरता पारग आल्यावर एक संपूर्ण दिवस आणि रात्र मोटार चालवायला मिळे. आजी आणि दादा या पाळीच्या हिशोबानंच शेतात बागायत करत. उन्हाळ्यात विहिरीचं पाणी खूपच कमी होऊन मोटार सांगाळ्यावर येई. दिवसा मोटार चालू असताना कुणी ना कुणी विहिरीवर असे. त्यामुळे विहिरीतलं पाणी उपसून पाईपातनं पाणी यायचं बंद झालं की कुणीतरी बटन दाबून मोटार बंद करत असे. पण रात्री मात्र विहिरीवर ठाण मांडून बसायला लागे. रात्रीचा सांगाळा असला की बरीच धडपड करावी लागत असे. खोल विहिरीच्या मध्यावर 2 लाकडी बल्ल्या उभ्या भिंतीत आडव्या खुपसून त्यावर कपल सेट विद्युत मोटार टेकवलेली होती. मोटार आणि पाणी उपसण्याच्या पंपाला असलेल्या लोखंडी पुली रबरी पट्ट्यांच्या सहाय्यानं एकमेकांना जोडल्या होत्या. त्यामुळे विद्युत मोटार सुरू झाली की पंप पाणी उपसू लागे. मोटारीपासून खाली विहिरीतील पाण्यात सोडलेल्या लोखंडी पाईपाच्या टोकाला कातडी चामडं असलेला फुटवॉल बसवलेला होता. मोटार चालू केल्यानंतर जर खालचा पाईप पाण्याने भरलेला असेल तरच वरच्या पाईपात पाणी येईल. त्यामुळे मोटार बंद झाल्यानंतर उभ्या पाईपातील पाणी पुन्हा विहिरीत गळून जाऊ नये यासाठी फुटवॉलमध्ये आतल्या बाजूनं उघडझाप करणाऱ्या चामड्याची योजना होती.
हे चामडं सैल झालं की मोटार बंद केल्यानंतर पाईपातील पाणी विहिरीत गळून उभा पाईप रिकामा होऊन जाई. मग दुसऱ्या वेळेस मोटार सुरू करायच्या आधी शेतकरी वरच्या डिलिव्हरी पाईपातून पाणी आणि शेण मिश्रित द्रावण सुरुवातीलाच ढकलत असे. त्याची थाळ चामड्यावर बसून ते नंतर पाईपात टाकलेल्या पाण्याला विहिरीत गळण्याला अटकाव करी आणि पाईपात एकदा वरून टाकलेलं पाणी विद्युत पंपाच्या वर आल्यावर मोटार चालू केली की पाईपातल्या पाण्याबरोबरच विहिरीतलं पाणीही उपसू लागे. थंडीच्या दिवसात रात्री थारोळ्यातील थंड पाणी बादलीत घेऊन त्यात शेण कालवून त्याचा गरगोट पाईपात टाकायचं जीवावर यायचं, पण त्याला पर्याय नसायचा. आई आणि दादा कायमच सोबत असायचे. बाई मात्र कधी रात्री विहिरीवर किंवा शेतात आली नाही. मला थोडी समज आल्यानंतर मीही आजीबरोबर रात्री विहिरीवर थांबायला लागलो. अगदी सुरुवातीला विहिरीवर मोटारी बसल्या होत्या तेव्हा 2 उभ्या लाकडी खांबावर फिट केलेल्या लाकडी खोक्यात मोटारीचे स्टार्टर, मेन स्विच, मेन कटआउट आणि तिन्ही फेज चालू आहेत की नाही हे पाहण्यासाठी प्रत्येक फेजला जोडलेला बल्ब यांची व्यवस्था होती. त्यामुळे 25 वॉटच्या टंगस्टनचे वेटोळे असलेल्या काचेच्या बल्बच्या प्रकाशात विहिरीचा परिसर उजळून निघे. मग रात्री सरपडणाऱ्या प्राण्यांची, किडामुंगी, विचूकाटा यांची भीती कमी होई. पण काही दिवसांनी सुरुवातीला बसवलेले बल्ब उडाल्यानंतर सामायिक जबाबदारी असल्याने नवीन बल्ब आणण्याच्या फंदात कुणी पडायचे नाही. मग दोन्ही थारोळ्यात मिट्ट काळोख दाटून राहायचा. अशा वेळी आई मला रात्री सोबत घेऊन मोटेच्या वरच्या जुन्या धावेवर अंधारात बसत असे. मोटार चालू करून दादा पाणी भरण्यासाठी अंधारात मळ्यात जाई. अधूनमधून आई दादाला भिका ए भिका अशा हाका मारून ती जागी असल्याची जाणीव करून देई. रात्री मला झोप अनावर झालेली असायची, पण का कोणास ठाऊक मला मात्र आई आणि दादाला मदत करावी असं आतून वाटायचं. अर्थात शरीर मनाचा आदेश नाकारायचे आणि मी धावेवरच गोधडीत झोपी जायचो. माझ्या अस्तित्वाचा आईला खरं म्हणजे काहीच उपयोग नसायचा, पण तरीही सोबत म्हणून ती मला घेऊन जात असे. पुढं 1972चा भयानक दुष्काळ पडला. विहीर कोरडी पडली. मळ्याला पिण्यासाठी पुरेल इतकंच पाणी विहिरीत यायला लागलं. बागायत शेती ओस पडली. याच दरम्यान दुष्काळी कामं सुरू झाली. बाई आणि दादा विडी कारखान्यात जात होते, पण तेवढ्या कमाईवर आता भागत नव्हतं. घरात आम्ही 5 भावंड, आई, बाई आणि दादा अशी 8 जणांची खाणारी तोंड होतो. नुसत्या बाई दादाच्या कमाईवर निभाव लागणार नव्हतं. रोजगार हमी योजनेचं काम जिथे मिळेल तिथे आई जायला लागली. झोळे ते गोडसेवाडी रस्त्याच्या कामावर मी पण आईसोबत जाई. तिथे रोहम नावाचा मस्टर कारकून होता. मजुरांच्या टोळ्या केलेल्या होत्या. मजुरांनी केलेल्या कामाच्या परिणामापेक्षा हजेरी महत्वाची होती. त्यामुळे मस्टर कारकून मुक्कादम आला की सगळेजण कामाला झुंबत. स्त्री आणि पुरुषांना वेगवेगळी मजुरी दिली जात असे. पंधरवड्याच्या शेवटी मजुरीबरोबरच स्वस्त धान्य दुकानातून धान्यासाठी कुपन मिळत. मी जरी आईबरोबर जात होतो तरी मला कामाची जाणीव आणि गांभीर्य नव्हतं. घरी अक्काबरोबर राहण्यापेक्षा मी आईबरोबर निघून जाई. पण कामाचं ठिकाण खूप दूरवर असल्यामुळे चालताना मी दमून जाई आणि कामावर पोहोचल्यावर मला भूक लागे. मला सांभाळणं हेही आईच्या दृष्टीने एक कामच होतं. काही दिवस खांडगाव शिवेवरील पाझर तलावाच्या कामावरही आई जात होती. या काळात गावात सगळीकडेच रोजगार हमीची कामं सुरू झाली होती. मजुरांना रोजगार उपलब्ध व्हावा या हेतूबरोबरच उत्पादक काम व्हावं या उद्देशानं गावात 3 ठिकाणी सामायिक विहिरींची कामं हाती घेण्यात आली होती. सखाराम गोपाळा खर्डे यांच्या शेताजवळील ओढ्याच्या काठी गावात राजवाड्यातील शेतकऱ्यांसाठी मजुरांच्या साहाय्यानं विहिरींची कामं सुरू झाली. विहिरीचं काम आमच्या वस्तीपासून जवळच होतं. पुढं मागं विहिरीला पाणी लागलं तर खालच्या व वरच्या आळीतील खर्ड्यांच्या शेतीला पाणी मिळावं असाही उद्देश होता. दोन्ही आळ्यातील सर्वच लोक कामावर जात. मी तेव्हा शाळेत 2रीला होतो. शाळा सुटली की विहिरीच्या कामावर जाऊन बसे. दुपारी 4 वाजण्याच्या सुमारास मजुरांना सुकडीचं वाटप होई. आई तिला मिळालेली सुकडी जर्मनच्या डब्यातून घरी घेऊन ये. आम्हा भावंडाच्या वाटणीत सुकडी इतक्यात संपून जाई. आठवड्याच्या आणि 15वड्याच्या शेवटी मस्टरवरील हजेरीनुसार मजुरी मिळे. त्याचबरोबर रेशन दुकानातून स्वस्त धान्यासाठी कुपन मिळत. अमेरिकेहून आलेली लाल ज्वारी अर्थात मिलो हे महत्त्वाचे धान्य झाले होते. आई मिलोच्या भाकरी सकाळीच थापत असे, पण त्या दुपारपर्यंत कडक होत. दुपारच्या पारगानंतर शाळेतून घरी आल्यावर टोपल्यात बऱ्याचदा भाकरं नसायची, पण आईनं तव्यावर भाजून ठेवलेले शिळ्या भाकरीचे कोरके मात्र ताटलीत असायचे.
त्यांना लोणचं लावून किंवा सोसेल तशी लसणाची चटणी लावून भुकेल्या पोटी आम्ही सगळेच खायचो. बऱ्याचदा हे कोरके शर्टाच्या वरच्या खिशात घालून खात खात ओढ्याच्या काठावरील विहिरीचं काम पाहायला जायचो. विहिरीच्या या कामावर जवळपास 20-25 स्त्री पुरुष मजूर काम करत. सगळे मजूर दोन्ही आळ्यांतीलच होते. शेती सोडून कुठलीच कामं न करणारे हात. टिकाव, कुदळी, पहार यांच्या साह्यानं माती खोदून फावडे आणि घमेल्याच्या साह्याने बाहेर टाकण्याचं काम करत. गोल गोल विहीर हळूहळू खोल होऊ लागली. तिची खोली माणसांच्या उंचीपेक्षा जास्त झाल्यावर खोदलेली माती बाहेर काढणं अवघड झालं. अशा वेळी झालेल्या खोदकामाच्या भिंतीतच टप्पा बनवून त्यावर एक गडी माणूस उभा राही. तळ्यात असणारे मजूर मातीचं घमेलं टप्प्यावरच्या मजुराकडे देत. तो हात उंचावून तेच घमेलं विहिरीच्या काठावर उभ्या असलेल्या माणसाच्या हातात दे. पुन्हा दुसरा माणूस घमेल्यात भरलेली माती लांबवर नेऊन टाके. टप्प्यावर उभं राहून काम करणं मोठं कष्टाचं होतं. साहजिकच पुरुष मजुरानं त्यावर उभं राहणं अपेक्षित होतं आणि तसं घडतही होतं. पण भावकीतील हेवेदावे इथंही उफाळून येत. कामावर प्रत्येक घरातील स्त्री आणि पुरुष असे दोघेही असायचे. त्यामुळे टप्प्यावर उभं राहायची पाळी आली की जोडीतील स्त्रीच्या ऐवजी तिच्या घरातील पुरुष हे काम पत्करी. पण आमच्या घरातील पुरुष विडी कारखान्यात जात असल्याने आईला टप्प्यावर उभं राहून काम करण्याची वेळ येई. अर्थात सगळेच एकमेकांना समजून घेत. त्यामुळे आईला त्यातून सूट मिळे. मात्र एकदा भावकीतील एक जण हट्टालाच पेटला. वाद झाला. मग एकूण नूर बघून सगळेच आईनं ते काम केलंच पाहिजे असं म्हणू लागले. मी काठावरून त्यांची बोलाचाली आणि वाद बघत होतो. आई एकटी पडल्याचं दिसत होतं. मी केविलवाणा चेहरा करून आईकडे पाहत होतो. शेवटी 5 घमेल्यांसाठी का होईना आईला टप्प्यावर काम करायला भावकीतल्या लोकांनी भाग पाडलं. दुष्काळाच्या दुसऱ्या वर्षी चांगला पाऊस झाला. रुमालाच्या विहिरीला पुन्हा भरपूर पाणी आलं. त्या वर्षी मी 3रीला गेलो होतो. गावातील शाळेत मला रोकडे गुरुजी शिकवायला असत. राजवाड्यातील बुद्ध विहारात शाळा भरे. बुद्ध विहाराची रस्त्याकडील समोरची बाजू पूर्णपणे उघडी होती. 3 बाजूंनी भिंती आणि समोरच पूर्ण बाजू मोकळी. छपरावर मंगलोरी कौलं, छताला आधार देण्यासाठी मध्ये मध्ये उभे केलेले लाकडी खांब आणि मागच्या भिंतीला टेकून मुद्दाम केलेल्या वीट बांधकामाच्या उंचवट्यावर काचेच्या कपाटात गौतम बुद्धांची ध्यानमग्न मूर्ती बसवलेली होती. डोक्यावर केस बांधलेला बुचडा, अर्धोन्मिलित डोळे, चेहऱ्यावर धीर गंभीर भाव आणि पद्मासन घालून बसलेल्या स्थितप्रज्ञ बुद्धांच्या मूर्तीवर डोळे खिळून राहत. कधी कधी तिथं मेणबत्ती लावल्याचे अवशेष दिसून येत. राजवाड्यातील दादू उनवणे या तरुणानं बुद्धमूर्ती बसवण्यासाठी पुढाकार घेतला होता. त्या स्मारकाच्या देखभालीचं काम स्वयंस्फूर्तीने विना मोबदला तो करत असे. बुद्ध विहाराला दरवाजा किंवा खिडकी नव्हती, पण रस्त्याकडील पुढील बाजू पूर्णपणे उघडी होती. भिंतीला ठिकठिकाणी खुंट्या मात्र भरपूर होत्या. आमची दप्तरं टांगण्यासाठी त्याचा उपयोग होई. 2 पारगी शाळा असे. एकदा दुपारच्या सत्रात शाळेची लघवीची सुट्टी झाल्यानंतर सगळे विद्यार्थी भुईवर मांडी घालून बसलो होतो. गुरुजी सामान्य विज्ञानाचा धडा अगदी तल्लीन होऊन शिकवत होते. रस्त्यावरून अनेक गावकरी ये जा करत, पण ते कधी वर्गात यायचे नाही. त्या दिवशी रस्त्याने जाणारा गावातील एक इसम वर्गात घुसला. आम्ही सगळे त्याच्याकडे बघायला लागलो. गुरुजींनी त्यांना नमस्कार केला, पण तो फारच रागात होता. गुस्सातच त्याने गुरुजींना विचारलं, गुरुजी नीट शिकवताय का पोरांना, का नुसता सरकारचा फुकट पगार घेताय? माझ्या शिकवण्यासंबंधी कोणी तक्रार केली आहे का? गुरुजी नरमाईच्या सुरात म्हणाले. अचानक उद्भवलेल्या अनपेक्षित प्रसंगामुळे तेही थोडे गांगरून गेले. तेव्हा आवाज चढवून तो म्हणाला, कुणी तक्रार कशाला करायला पाहिजे? तुम्ही पोरांना कसं वळण लावताय ते दिसतच आहे. तुम्हाला माहित नाही का मी इथल्या सोसायटीचा चेअरमन आहे? मी आल्यानंतर तुमच्या पोरांनी उठून मला सॅल्यूट ठोकायला पाहिजे. आता नेमका प्रकार गुरुजींच्या ध्यानात आला. त्यांनी त्याला बाबा पुता करून वेळ मारून नेली. तो गेल्यावर गुरुजी मला म्हणाले, नान्या आता काय घडलं ते तू बघितलंस ना. इथून पुढं वर्गात कुणीही पाहुणा आला की त्याला उजवा हात कपाळावर ठेवून नमस्कार करायचा. आणि त्यांनी लगेचच तसा सरावही करून घेतला.